नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 3 नोव्हेंबर 2025 आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज देणार आहे। कारण की काय झालं की राज्यामध्ये आता ह्या मागच्या ज्या 2 चक्रीवादळ होते त्याने बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं। तर शेतकऱ्याचे असे फोन यायले तर आता हे नेमका पाऊस कधी बनणार आहे, तर बंद होणार आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगत होतो की राज्यात आज आहे 3 नोव्हेंबर 2025। राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी, राज्यात 7 तारखेपासून म्हणजे 7 नोव्हेंबर पासून राज्यातला पाऊस रजेवर जाणार आहे, कायमचा निघून जाणार आहे, विड्रॉल होणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। 7 तारखेला पावसाळा संपला म्हणून हे जाहीर होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। म्हणजे सांगायचं झालं तर 7 तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होईल। ठिकठिकाणी थंडी जाणवेल। 8ला थंडी आणखीन वाढत जाणार आहे, 9 पासून आणखीन खूप वाढत जाणार आहे। 10-11ला सगळ्या राज्यातले सर्वांना स्वेटर घालावं लागते अशी थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात आज आहे 3 नोव्हेंबर 2025। आणखीन ह्या 3 दिवस काय परिस्थिती आहे, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे। सर्वदूर काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मग तो पाऊस विखुरलेला कसा पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे, सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, वाशिम जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, अहिल्यानगर झालं, जालना जिल्हा झालं, ह्या त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा ह्या पट्ट्यामध्ये ह्या 3 दिवसामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। खूप काही मोठा पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। मग राज्यामध्ये थंडी कशी सुरू होणार आहे, तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यात थंडी एकदम सगळीकडे येत नसते, पण कशी सुरुवात होते राज्यात आपल्या महाराष्ट्राकडे उत्तरेकडून थंडीला सुरुवात होते। म्हणून राज्यात नेमकी थंडी कशी होणार आहे, उत्तरेकडून म्हणजे सांगायचं झालं तर 5 तारखेला म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, निफाड तालुका, त्याच्यानंतर धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, इकडं मलकापूर, नांदुरा, बुलढाणा घाटाच्या खाली, त्याच्यानंतर खामगावच्या त्याच्यानं पलीकडं अकोला, तेलारा, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये 5 तारखेलाच राज्यामध्ये थंडी थोडी जाणवायला सुरुवात होईल आणि त्या दिवशी धुकं देखील येईल, धुळी देखील येईल, म्हणून हे लक्षात येतं। त्याच्यानंतर 6 तारखेला ती थंडी काय होणार आहे, परत पुढं सरकणार आहे। मग ती पुढं कुठं येणार आहे, मग इकडून सुरुवात करू आपण संगमनेर तालुका, आंबेगाव तालुका, जुन्नर, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ 6 तारखेला ह्या पट्ट्यामध्ये थंडी जाणवणार। 7 तारखेला ती थंडी आणखीन परत पुढं सरकणार व म्हणजे दक्षिणेकडे थंडी येणार। मग 7 तारखेला कुठे येणार आहे, मग 7 तारखेला पुणे जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका, त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, असं नांदेड, हिंगोली, यवतमाळ, असे धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये काय होईल 7 तारखेला येईल। परत ती 8 तारखेला थंडी काय होणार आहे, तेलंगणाकडे जाणार, तेलंगणा कर्नाटककडे जाणार आहे। त्याच्यानंतर 9 तारखेला संपूर्ण तेलंगणातून आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या तिन्ही राज्यामध्ये तिकडं देखील थंडी होईल आणि 9 तारखेला बरेच म्हणजे जवळपास केरळपर्यंत ती थंडी जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। आणि बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन आहेत, मग यानंतर पाऊस येईल का, तर माझी सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी, 7 तारखेच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात परत पाऊस काय येणार नाही, उलट थंडीत वाढत जाणार। 7च्या नंतर 8ला आणखीन थंडी वाढेल, 9ला जास्त, 10ला 11, 12, 13, 14, 15, 16, 17 असं जसे जसे दिवस वाढत जाईल तशी थंडी वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या आता ह्या 3 दिवस म्हणजे 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। सर्वदूर काही पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। आणि त्याच्यानंतर खास करून वीटभट्टीवाले उत्पादक त्यांचे देखील फोन आले। त्यांना एक सांगू इच्छितो की तुमचे जे कामगार आलेत आणि वीटभट्ट्या सुरू तुम्हाला करायच्या, तर तुम्ही काय करू शकता, आता 6 तारखेच्या नंतर 7 तारखेपासून तुम्ही सुरू करू शकता वीटभट्टी उत्पादकांसाठी। त्याच्यानंतर काय झालं, द्राक्ष शेतकऱ्याचे फोन आले की आम्हाला फवारणी स्प्रे करायचे, फवारणी करायची
आणि हे ऊन देखील नाही. तर द्राक्षावर फवारणी करायची असेल तर 3 तास ऊन लागतं. तर त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी 5 तारखेच्या नंतर 6 तारखेच्या नंतर द्राक्ष जिथं जिथं पट्टा आहे तिथं देखील चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि थंडीची चावल लागणार आहे, धुकं देखील येणार, म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर हरभरा पेरणाऱ्या शेतकऱ्याचे फोन आले. हरभरा शेतकऱ्या पेरण्यासाठी आनंदाची बातमी की तुम्ही काय करा, 7 तारखेच्या नंतर जशी वापसा होईल तसं तुम्ही काय करा, हरभरे पेरू शकता. गहू शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की गहू जर पेरायचा असेल तर तुम्ही काय करायचं, 7 तारखेच्या नंतर थंडी येणार आहे, मग तुम्ही गहू देखील पेरू शकता. त्याच्यानंतर राज्यातल्या मकाचे जे काही शेतकरी आहेत त्यांना मका पेरायची, कोणाला काढायचं तर त्यांनी काढू शकता. सोयाबीनचे शेतकरी ज्यांना सोयाबीन वळी लावून ठेवलेलं ते देखील काढू शकता. 7 तारखेच्या नंतर राज्यात पाऊस काय येणार नाही. 7 तारखेला राज्यातला महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास 6 महिने मुक्काम केल्याच्या नंतर 7 नोव्हेंबरपासून निघून जायला तयार झाला आहे आणि निघून जाणार आहे आणि थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या पुन्हा बऱ्याच शेतकऱ्याचे मला मेसेज आले की आता ह्या 7 तारखेच्या नंतर तुम्ही म्हणता थंडी येणार, मग त्याच्यानंतर पाऊस येईल का? बरेच जण म्हणतात की काय पाऊस येणार. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 7 तारखेच्या नंतर परत काही पाऊस येणार नाही, थंडीत वाढत जाणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर ऊसतोड कामगार नेमकं आज 3 तारखेला बरेच कारखाने सुरू झाले. विघ्नर देखील चालू झाला. इकडं शिरोळचे बरेच कारखाने चालू झाले, पंढरपूरकडे चालू झाले. ऊसतोड कामगारासाठी आनंदाची बातमी. आणखीन तुम्हाला 2 दिवस म्हणजे 6 तारीख आपलं 4 तारीख आणि 5 तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, खूप काही मोठा पडणार नाही. 7 तारखेच्या नंतर तुम्हाला देखील थंडी सुरू होणार आहे आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी, कारखाने व्यवस्थित चालणार आहे. थंडी येणार असल्यामुळं तुमची संपूर्ण कामं नियोजनबद्ध चालू होतील, म्हणून हे देखील तुमच्यासाठी आनंदाची बातमी. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 7 तारखेच्या नंतर सर्वीकडं ठिकठिकाणी थंडीची चाहूल लागणार आहे, धुकं येणार आहे, धुई येणार आहे, धुरळे येणार आहे. तुम्ही तुमच्या पेरण्या करू शकता, कापसाही घेऊ शकता, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. 7 तारखेला राज्यातला पाऊस निघून जाणार आहे, म्हणून ही सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. धन्यवाद.